घरगुती देखाव्यात सकाळी आदिमाईची 3 शक्तिपीठे, युवा अभियंत्याचे कलात्मक कौशल्य, महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि माहूरगडच्या रेणुकाची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी. येथील युवा अभियंता सुदन जाधव यांनी आपल्या घरातील गणपती समोर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी करवीर निवासी श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका या आदिमाईचा देखावा साकारला आहे. थर्माकोल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून काल्पनिक मंदिर बनवून या मूर्ती विराजित करण्यात आल्या आहेत. आकर्षक नक्षीदार आणि कोरीव मंदिर आणि हुबेहूब दिसणाऱ्या देवींच्या मूर्त्यांमुळे हा देखावा लक्षवेधी ठरला आहे. ब्राह्मणपुरीतील खडीलकर बोळ येथे राहणारा सुदन जाधव हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण देखावे सादर करत असतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर त्याने अनेक देखावे सादर केले आहेत. मागील 2 वर्षात त्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील 12 बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचित शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावा साकारला होता. तर मागील वर्षी 12 ज्योतिर्लिंग देखावा साकारून एकाच वेळी 12ही शिवलिंगाचे दर्शन घडवलं होतं. पौराणिक कथांच्या आधारे देशभरात आदिमाया आदिशक्तीची एकूण 51 शक्तिपीठं आहेत. यापैकी संतांची भूमी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एकूण 3.5 शक्तिपीठांचा समावेश आहे आणि यामध्ये कोल्हापूरची करवीर निवासी श्री महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि माहूरगडची रेणुका या 3 देवींची शक्तिपीठे आहेत. तर वणीची रेणुका हे अर्धशक्तिपीठ मानलं जातं. सुदन जाधव याने महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठे आपल्या घरगुती गणेश देखाव्यातून साकारली आहेत. सुदन याच्या कल्पकतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, मी सुदन जाधव, राहणार खाडीलकर गल्ली, ब्राह्मणपुरी, मिरज. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत असताना यावर्षी आम्ही अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठ दर्शन देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ती 3.5 शक्तिपीठं आहेत. एक आहे ती अंबाबाई, जी आहे कोल्हापूरला महालक्ष्मी. दुसरी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आणि तिसरी आहे सप्तशृंगी, जी वणीला आहे. आणि जे आपण 3.5 पैकी अर्धशक्तिपीठ जे म्हणतो ते आहे माहूरगडची रेणुका माता. तर आपण या 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठे यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कलाकृती सादर करत असताना त्यांचा कोरीवपणा किंवा त्या अंगावर असणारे दागिने याचा आपण दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. तर गणेशोत्सव साजरा करत असताना आम्ही गणेशोत्सवामार्फत तो दर्शन देखावा सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो देखावा सादर करत असताना आम्ही तुळजापूरची तुळजाभवानी, महालक्ष्मी कोल्हापूरची आणि माहूरगडची रेणुका या 3 शक्तिपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही महालक्ष्मीची मूर्ती ही पूर्णतः पहिला प्लास्टरपासून कच्ची मूर्ती आणली होती आणि त्यासाठी हुबेहूबपणा किंवा त्याचं जिवंतपणा दाखवण्यासाठी त्याच्यावरती पहिला आम्ही कलर काम केलं होतं. त्यानंतर त्याला साडी नेसवण्यात आली आणि त्याचे हुबेहूब दागिने हे कोल्हापूरमधून आणून त्याला सजवण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणेच बाकी तुळजाभवानी ही पूर्णतः आम्ही घरी बनवलेली आहे आणि ती मूर्ती बनवण्यासाठी आम्ही थर्माकोलचा वापर केला आहे आणि त्याच्यावरती मग त्याचे दागिने जे आहेत ते पूर्णतः आम्ही मडवण्याचा प्रयत्न केला. त्याला ही साडी ही घरातच नेसवण्यात आलेली आहे. त्यानंतर माहूरगडची रेणुका जी आहे ती पूर्णतः थर्माकोलपासून बनवण्यात आलेली आहे आणि त्या थर्माकोलपासून बनवण्यानंतर आहे तसा हुबेहूब कलर, त्यानंतर कोरीव नेसपणा, त्यानंतर त्याला साडी ही घरात नेसवण्यात आलेली आहे. त्याचे दागिने पण आहे तसे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे 3 शक्तिपीठ ज्या मंदिरात दाखवण्यात येणार आहेत त्यासाठी आम्ही पौराणिक मंदिराचा थोडा वापरसाठी हे केलेला आहे, डिझाईन यूज केलेलं आहे. त्यासाठी जे बांधकाम केलेलं आहे ते पूर्णतः दगडामध्ये आणि त्याच्यावर असणारं आपण म्हणू शकतो की लाकडाचं जे बांधकाम असतं किंवा त्याच्यावरती जे असतात खांब वगैरे, त्यासाठी आम्ही थर्माकोल हे थोडेफार लाकडाच्या कलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केले आहेत आणि दगडाचं बांधकाम म्हणून आम्ही काळा कलर यूज केलेला आहे. त्यानंतर ही जे काही नक्षी काम केलेलं आहे ते पूर्ण त्यासाठी आम्ही कटरचा वापर करून आला आहे आणि त्या चिटकवण्यासाठी ग्लू स्टिकचा वापर करण्यात आहे. पूर्णतः जे देखावा आहे तो पूर्णतः घरी बनवण्यात आलेला आहे. फक्त यासाठी जे मूर्ती घेतलेली आहे फक्त ती कच्ची महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर पूर्ण देखावा हा घरी सादर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.